चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, स्मार्ट न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या दिवसभरातील ठळक घडामोडी. अमेरिकन संसदेत युद्ध थांबवण्याचा ठराव मंजूर. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दणका मिळाला असून अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहाने वॉर पॉवर्स रिझोल्यूशन मंजूर केले आहे. याचा उद्देश इराण विरोधातील अमेरिकेची लष्करी कारवाई थांबवणे हा आहे. हा निर्णय ट्रम्प यांच्यासाठी मोठा राजकीय धक्का मानला जात आहे, कारण या संघर्षाविरोधातील टीका आता अमेरिकेमधूनच वाढत आहे. संबंधित ठराव बुधवारी सादर करण्यात आला. तो वरिष्ठ डेमोक्रॅट सदस्य ग्रेगोरी मेक्स यांनी मांडला होता. त्याला वरिष्ठ डेमोक्रॅट नेते ॲडम स्मिथ आणि जिम हिम्स यांचा पाठिंबा होता. हा ठराव 215 विरुद्ध 208 अशा मतांनी मंजूर झाला. मेक्स यांनी याला महत्त्वाचा टप्पा संबोधत म्हटले की इराणविरोधातील बेकायदेशीर आणि खर्चिक युद्धाविरोधातील हा महत्त्वाचा द्विपक्षीय विरोध असून ते पूर्णपणे थांबवण्याच्या दिशेने हे पहिले पाऊल आहे. या मतदानामुळे काँग्रेसमध्ये या युद्धाविरोधातील असंतोष वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, भारतीय वंशाच्या अमेरिकन खासदार प्रमिला जयपाल यांनी सांगितले की त्या आपल्या आईच्या अचानक बिघडलेल्या प्रकृतीमुळे भारतात असल्याने मतदानासाठी वॉशिंग्टनमध्ये उपस्थित राहू शकल्या नाहीत. मात्र त्या उपस्थित असत्या तर या ठरावाच्या बाजूने मतदान केले असते, असे त्यांनी स्पष्ट केले. अखेर मान्सून भारतात दाखल. काही काळाच्या प्रतीक्षेनंतर भारतात मान्सूनचे आगमन झाले आहे. नैऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे अशी माहिती भारतीय हवामान विभागाने गुरुवारी जाहीर केली. दक्षिण भारतातील या राज्यात बऱ्याच काळापासून पाऊस सुरू होता, पण आता याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. केरळसह तामिळनाडू आणि कर्नाटकच्या अनेक जिल्ह्यात पुढील 7 दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. केरळच्या अनेक भागात आधीच जोरदार पाऊस सुरू आहे. ओडिशा, राजस्थान, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, दिल्ली, तेलंगणासह 24 राज्यांमध्ये पाऊस आणि वेगवान वारे वाहतील असे हवामान खात्याने सतर्क केले आहे. हवामानातील बदलामुळे आजही गुजरात, पश्चिम राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्रातील अनेक भागात तापमान 40 डिग्री सेल्सिअस पुढे आहे. पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्याची वकिलांची मागणी. कर्नाटक वकील हिंसाचार प्रतिबंधक कायदा पायदळी तुडवून अथणी येथील वकील मल्लिकार्जुन कोरी यांच्याशी असभ्य वर्तन करण्यात आले आहे. त्यांची बदनामी करण्याबरोबरच त्यांना मारहाण करणाऱ्या अथणीचे पोलीस उपनिरीक्षक आणि संबंधित कॉन्स्टेबल्सना तात्काळ निलंबित करण्यात यावे, अशी मागणी बेळगाव बार असोसिएशनने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. वकिलांच्या या संघटनेतर्फे अध्यक्ष बी.जे. गंगाई व सरचिटणीस सचिन शिवन्नवर यांच्या नेतृत्वाखाली वकिलांनी आज गुरुवारी सकाळी या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकाने निवेदनाचा स्वीकार करून ते तात्काळ मुख्यमंत्री कार्यालयाकडे धाडण्याचे आश्वासन दिले. गेल्या 30 मे रोजी बुरानसाब यात्रा उत्सवादरम्यान सत्ती गावात 2 गटांमध्ये झालेली जातीय दंगल शमवण्यासाठी अथणी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक उपपार आणि त्यांच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी सत्ती गावाला भेट दिली. त्यावेळी दंगली जखमी झालेल्यांना बाळकृष्ण क्लिनिकमध्ये नेण्यात आले होते. त्यावेळी सदर क्लिनिकला लागूनच वकील मल्लिकार्जुन कोरी हे त्यांच्या घरासमोर बसले होते. त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक उपपार आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी बाळकृष्ण क्लिनिक समोरील जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्ज सुरू केला. त्यावेळी पोलिसांनी कोरी यांना शिवीगाळ करून त्यांची बदनामी करण्यास सुरुवात केली. तसेच त्यांच्या कॉलरला पकडून धमकावण्यास सुरुवात केली. जेव्हा कोरी यांनी आपण वकील असून जातीय दंगलीत अजिबात भाग घेतला नसल्याचे सांगून विरोध केला, तेव्हा पोलीस उपनिरीक्षक उपपार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांचे म्हणणे न ऐकता त्यांना लाथा मारल्या आणि वकिली व्यवसायाची बदनामी केली, असे म्हणणे निवेदनात मांडण्यात आले आहे. आदित्यराज कॅपिटलवर धाड, चौकशीला प्रारंभ. ठेवीदारांची फसवणूक केली जात असल्याच्या आरोपावरून बेळगाव शहरातील आदित्यराज कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेवर बेळगाव उपविभागीय अधिकारी शरण नायक यांच्या नेतृत्वाखालील अधिकाऱ्यांच्या पथकाने धाड टाकली. भाग्यनगर येथील या संस्थेकडून सरकारी नियमांचे पालन न करता
आणि कोणतीही खबरदारी न घेता मोठ्या व्याजाचे आमिष दाखवून सार्वजनिकांकडून ठेवी गोळा करून त्यांचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप असल्याचे कळते. यासंदर्भात आदित्यराज कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेच्या विरोधात केपीआयडी आणि बर्ड्स कक्षात तक्रार नोंदवण्यात आली आहे. या तक्रारीची दखल घेत उपविभागीय अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील पथकाने आज भाग्यनगर येथील सदर संस्थेच्या कार्यालयावर धाड टाकून कागदपत्रांची तपासणी केली. दिनेश ओवळकर यांचा नागरी सत्कार होणार. बेळगावचे सुपुत्र व महाराष्ट्र सहकार खात्याचे माजी अतिरिक्त आयुक्त दिनेश ओवळकर यांची नुकतीच भारतीय रिझर्व्ह बँकेच्या एका समिती अध्यक्षपदी निवड झाली आहे. सहकारी बँकासाठी आदर्श उपविधी तयार करण्यात येणाऱ्या समितीच्या चेअरमनपदी नियुक्ती केल्याबद्दल त्यांचा लवकरच नागरी सत्कार करण्याचे ठरविण्यात आले. मराठा मंदिर येथे झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते राजाभाऊ पाटील होते. त्यांनी दिनेश ओवळकर यांच्या सहकार क्षेत्रातील कार्यांचा आढावा घेऊन त्यांची नव्याने झालेली निवड ही बेळगावकरांना भूषणावह असल्याचे सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत प्रकाश मरगाळे, शिवराज पाटील, एम.जी. पाटील, नेताजी जाधव, शिवाजी हंडे, एन.बी. खांडेकर, रघुनाथ बांडगी, दत्ता उघाडे, संजीव जोशी, बाळाराम पाटील, शिवाजी सायनेकर, एस.एम. जाधव, प्रकाश अष्टेकर, शिवाजी हंगिरगेकर यांनी भाग घेऊन विविध सूचना मांडल्या. यावेळी रविवार 14 रोजी सायंकाळी मराठा मंदिर येथे व्यापक बैठक घेण्याचे ठरविण्यात आले. याचबरोबर स्मार्ट न्यूज मराठीचे आजचे बुलेटिन इथेच संपले. धन्यवाद.